हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगवरती. तर इथे माझी आजी चुलीवरच्या भाकऱ्या थापत आहे आणि आतमध्ये माझा मामा कोळंब्या बनवत आहे, तुम्ही बघू शकतात. तर इथे माझे बाबा बाहेर जात आहेत. तर कोणाकोणाला चुलीवरच्या भाकरी खायच्या आहेत कमेंट्समध्ये सांगा मला. तर हे बघू शकता, माझी बहीण तुम्हाला बाजारातून आणलेलं क्लिप दाखवत आहे, हेअर क्लिप्स. तर त्याच्यानंतर इथे गजग्याचं आणि चिंचेचं झाड आहे. हे चिंचेचं झाड आहे आणि त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता तिथे गजग्याचं झाड आहे. आणि इथे करंजा, लाडू सगळं पॅकिंग करून ठेवलेले आहे माझ्या आईने. आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता किती छान छान मस्त कडक कडक भाकऱ्या आहेत, एकदम चविष्ट. तुम्हाला आवडतात का भाकऱ्या खायला चुलीवरच्या, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. गावाकडे ना आमच्या फोनमध्ये नेट नव्हतं, म्हणून व्हिडिओ एडिटिंग करायला खूप टाईम लागला आणि म्हणून व्हिडिओ उशिरा टाकत आहे मी, त्यासाठी सॉरी. तर बघू शकता इथे कोळंबीची भाजी तयार आहे आणि एकदम छान दिसत होती, एकदम तिचा सुगंध खूप छान येत होता. आणि त्याच्यानंतर इथे भाकऱ्या पण तयार आहेत माझ्या आईच्या हातच्या. आणि आता माझी मम्मी लाडू बनवत आहे बेसनाचे. तर इथे लाडू तयार आहेत मस्त छान. तर बघू शकता बाहेर किती छान ऊन पडलं होतं आणि मग आम्ही मस्तपैकी भाजी खाल्ली ती कोळंबीची. ते बघू शकता प्लेटमध्ये आहे. तुम्हाला आवडते का कोळंबीची भाजी कमेंट्समध्ये सांगा. आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग माझ्या आईने सगळे पॅकिंग सुरू केली होती. गुलाबजामुन, लाडू, अजून चकल्या, शंकरपाळे, ते सगळं पॅक केलं होतं कारण की आम्हाला सोबत देण्यासाठी मस्तपैकी फराळाचं. हे बघू शकता इथे करंजा, चिवडा, बेसनाचे लाडू आणि अजून खूप काही होतं. इथे माझी आई गुलाबजामुन त्याच्यानंतर आम्ही रात्री बिर्याणी केली होती. ही माझ्या मामाने केली आहे. माझ्या मामाच्या हातची बिर्याणी खूप छान लागते आणि माझ्या मावशीच्या हातची पण खूप छान लागते. आणि म्हणून मग त्याच्यामुळेच माझ्या मामाने बिर्याणी केली होती. तर ती खूप जास्त चविष्ट होती, एकदम टेस्ट एकदम भारी होता तिचा. तुम्हाला आवडते का बिर्याणी ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इथे आम्ही सगळेजण जेवायला बसलो आहोत. तर त्याच्यानंतर आम्ही बिर्याणी खाल्ली आणि तिचा टेस्ट एकदम म्हणजे खूपच जास्त छान होता. आणि त्याच्यानंतर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच होतं. धन्यवाद माझ्या व्लॉगमध्ये आल्याबद्दल. आणि तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा.